आज सकाळपासून राजकीय वर्तुळात एकच कुजबूज. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची चर्चा. अचानक तब्येत बिघडली, तातडीला रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांची विशेष टीम सतत मॉनिटरिंग करत आहे. बाहेर माध्यमांची गर्दी, कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि आज सुरू असलेल्या वैद्यकीय तपासण्या. काही सूत्र स्थिती नाजूक असे शब्द वापरू लागली आणि त्यामुळे वातावरण अधिकच ताणले गेले. नेमकं काय झालं? हा फक्त थकवा आहे का त्यामागे काही गंभीर वैद्यकीय कारण आहे? राज्यातील सत्ता समीकरणांवर याचा परिणाम होणार का? जवळपास काही तास अनिश्चिततेचे होते आणि त्या अनिश्चिततेनेच सस्पेन्स अधिक गडद केला. मात्र आता अधिकृत माहिती समोर आली आहे. पवार साहेबांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले. तपासणीत श्वसनसंस्थेशी संबंधित संसर्ग आणि कफ साचल्यामुळे त्रास होत असल्याचं स्पष्ट झालं. खबरदारीचा उपाय म्हणून सविस्तर चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी सांगितलं की ऑक्सिजन पातळी स्थिर आहे, हृदयाचे ठोके नियंत्रणात आहेत आणि रक्तदाबही सामान्य मर्यादेत आहे. कोणतीही तातडीची जीवघेणी गुंतागुंत आढळलेली नाही. अँटीबायोटिक्स आणि आवश्यक उपचार सुरू असून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. काही तास निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर प्रकृतीत सुधारणा दिसून आली. डॉक्टरांनी स्पष्ट केलं की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि काही दिवस पूर्ण विश्रांती आवश्यक आहे. सुरुवातीला पसरलेल्या अतिशय चिंताजनक या चर्चेपेक्षा प्रत्यक्ष वैद्यकीय स्थिती स्थिर असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या ते विश्रांती घेत असून पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्माण झालेला तणाव हळूहळू निवळत आहे आणि अधिकृत माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर व सुधारत आहे.